जन्मदात्या आईनंच 6 अपत्य विकल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वरच्या बर्ड्याच्या वाडीतून समोर। हलाखीच्या परिस्थितीनं पैशांसाठी 14 पैकी 6 मुलांना विकल्याची माहिती। दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून आमदार महेंद्र थोरवेंचं तटकरेंकडे बोट। घरात शत्रू पाळल्याची थोरवेंची टीका, तर तटकरेंनी आरोप फेटाळले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यामुळे सरकारचं 32 कोटींचं नुकसान। 26 लाख अपात्र महिला आणि 14,297 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती। शीतल तेजवानीचा अजून एक कारनामा समोर। पैशांसाठी थेट रणबीर कपूरवर ठोकला होता नुकसान भरपाईचा दावा। पुणे न्यायालयात प्रकरण प्रलंबित। इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल। सरकारकडून इंडिगोला 10% उड्डाण कपातीचा आदेश। वर्ध्यात डीआरआयकडून ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश। 200 कोटींचे 128 किलो एमडी ड्रग्ज जप्त। 3 आरोपींना अटक, तर अंमली पदार्थ विरोधी पथकाची पनवेलमध्येही मोठी कारवाई। कोल्हापूरच्या सायबर चौकात विचित्र अपघात। सिग्नलला थांबलेल्या 4 ते 5 वाहनांना ट्रकची मागून धडक। सुदैवानं अपघातात कुणीही गंभीर जखमी नाही। गोव्यातल्या आग लागलेल्या रोमिओ लेन क्लबवर बुलडोझर कारवाई। थायलंडमध्ये पळालेल्या लुथरा ब्रदर्सनं जारी केलं ब्लू कॉर्नर नोटीस। पहिल्या T20 सामन्यात भारतानं केला आफ्रिकेचा 101 धावांनी पराभव। अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीराचा किताब।